मोहिल आज एक नंबर आहे. आणि आपलं पशु खाद्य आहे ना ते भेटलं की नाही बकासूरला चारायचं. शेवयाबांची नवीन खरेदी 51,51,000. जमत नाही लगेच झाल्यापासून ढिलं पडले गती कमी आली. ह्याची काय पैदाश केली का? नाही करायची पैदास. मग करा बरं का, 100% करायची आणि आपल्या घरीच करायची महत्वाची. असं मग तुम्ही लिंबूवाला आहे म्हणा की? लिंबूवाला नाही आम्ही लिंबूवाला नाही. आड्यात मोरे म्हणते ते लिंबूवाला तसलं आम्ही लिंबूवाला नाही. आजोबांनी दुसऱ्याची दिली म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी 2 गाय आणल्या. लगेच दुसऱ्या दिवशी आणल्या. छकड घेतलं चौथ्या मैदानावर. हा स्वतःच जेव्हा देत नव्हते ना कोण, हा डोळ्यातनं पाणी आलं ना तेव्हा घेतलं. तेव्हा घेतलं. जोडीदारांची साथ आहे. हा पहिल्याच मैदानात ग्रुप फायनलला. पहिलं मैदानात फायनल पाहिजे. प्रगती ह्याच्यात जास्त झाली ड्रायव्हर मध्ये. हे 47 मध्ये मला माघारी येणार का? लगेच गाडी तयार आहे. गाडी तयार आहे ना? सुरज ड्रायव्हरला डिमांड आला. हॅलो. चोराडच्या ओपन मैदानामध्ये खिल्लार गावचे पशुखाद्य आणले. किंमत 1950 रुपये. 40 किलोची बॅग आहे. आणि पुढचं मैदान पेडगाव फाटी 29 तारखेला. तिथं पण गाडी येणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर तिथं पण भेटून जाईल. मी आज 1 नंबरची गाडी करेल. जे 2 बैल 1 नंबर करतील त्या दोघांना पण एक बॅग खिल्लारगाव पशुखाद्याची द्यायची. बघूया कोण घेऊन जात. हे काय पाटील ऐकता. 61 फाटा माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा नमस्कार. कुठल्या गटात? नवीन ते 47व्या गटात 9 नंबरला आहे. आणि बैल आहे तो आता 21व्या गटात 6 नंबरला पळणार आहे. ते काय पळाय गेला आता 6 नंबरला आहे. जम्मू काश्मीर म्हणलाय बघा त्याच्यात राजा. हा 6, 21 आणि 7 नाही जात. खाली खाली आहे ती माणसं जायला. वासरू आणलंय ते आता 47व्या गटात 9 नंबरला आहे. ती पळणार आहे आता. आदत वासरू आहे. 2 गाड्या येत्या. आज 2 गाड्या येत्या. 2 गाड्या येत्या. ही एकच ती आहे. निकाल रेषेवर बसलाय. निकाल रेषेवर बसलाय म्हणलं. बघायला काय होतंय काय नाही ती. त्यांच्या गाड्या अद्याप नोंद नाहीत. त्यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि गाड्या. अभिनंदन तुमचं. का हो? नाही लय दिवसानं गाठ पडली तुमची. नाही बैल खरसुंडीचा सोहेल जहांगीर शेठ खरसुंडी यांचा बैल आहे. आता सागर शेठ कटरे गाणन यांनी खरेदी केली. आता काय किमती तू? 32,01,000 रुपयाला खरेदी झाली. किती दिवस झाले? आता मला वाटतं 10 दिवस झाले असतील. 10 दिवसापूर्वीची खरेदी. हा आणि त्या किती मैदान? त्याच्यानंतर झऱ्याला राहिला. हा आता हे दुसरं मैदान आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी पळशी स्टेशनला 2 नंबर केला. आणि सातेवाडीचा आत्ताच मराठी केसरीचा तिथे 3 नंबर केला. आणि झऱ्यात गाडी पळाली नाही. 6 नंबर झाला. आता 2 दाती. हा दुसरा आहे. गाड्या झोपून उभे आहेत. 21 ते 50 गट. बापू नमस्कार. पक्ष आहे ना? कुठे भावा? भावा बवाल किती वेळ गटात आहे? 50. किती फायनल आहेत? 27-28 फायनल आहेत. बबन ड्रायव्हर कुठली गाडी आहे त्याच? जेव्हा एकच विट्याचा जीवा. किती फायनल व्हायचं? की एक 30 वर फायनल आहे. आता कुठल्या गटात आहे? 50 मध्ये. 50 मध्ये आहे का? 50 मध्ये 7 नंबर तास. बवाल बी आहे. हो असं बघूया की कोण लागतंय. हा पाळणारा लागणार आहे. बैलगाडी क्षेत्र आहे असं ना. पिस्टन आणि रायफल
एकोणचाळीस मध्ये गटपास. हो बऱ्याच दिवसाना. पिस्टन 22-11. कितव्या गटात आहे? 6 कितवीत आहे? 7वी. मग गाडी हाणतो का नाही अजून? नाही. ड्रायव्हर कोण आहे? पंचेचाळ गट झालं. नमस्कार. कुठं आहे बैल? कुठं आहे? ठीक आहे पलीकडचा. हे बैल आहे तो आदत वासरा पलीकडचं. 4 नंबर तास आहे. आदत आहे. हा आदत आहे. ओपनच्या मैदानाला. ओपनच्या मैदानात आदत चांगलं पळते म्हणून ओपनच्या मैदानात पळवायला. आणि तुमचा तो ह्यो पळाला ना? बावाला नाही पळाला अजून. कुठं आहे? 50 मध्ये. 50 मध्ये खाली आलाय ना? नाही अजून आला. हे आला असेल खाली. आहे ना? तुम्ही जाणणार आहे हो ना? मी जाणार आहे. आणि ही गाडी? ही पण मी जाणार आहे. फोन झाला द्यावा माझं ते. मग 2 गाड्या आहेत त्या? हो 2 आहेत सर. मग ही किती मध्ये? हे 47 मध्ये आहे. मग लई माघारी येणार का? लगेच जाणार. गाडी तयार आहे. गाडी तयार आहे ना? सर सुरज ड्रायव्हरला डिमांड आला. हॅलो. हो डिमांड खाली आहे बोला की. नमस्कार. नमस्कार. काय आणले? काय नाही आता चालू आहे बघा. नियोजन होतं एक बैलाचं. हा. आपण काय बैल आता मार खाला काटायला. किती नंबरला होता आले? आता गाडी 2 नंबरला उतरली. 2ला. 2 महिने मैदानात नाही. आज पहिल्यांदा मैदानात आहे. बैल पाहिजे नंबरचा. त्याशिवाय मजा नाही. त्याच्या मजा नाही हा? मजा नाही. पहिल्याशिवाय मजा नाही. काय चाललंय बाकी? बाकी काय निवांत बा. होय. हो. कोण बघितलं तुमचा चांगला खूण पोहतोय. पोहतोय ना? पोहतोय. पैर होईन आता. होईल पहिल. होईल ना? फोन करा आपल्याला एकदा देऊ बैल एकदा. आहे ना? सुधीला फोन करा. हा. करून येऊ. कितव्या गटात आहे? 50 मध्ये आहे का? 6 नंबर तास. जेव्हा हाय बवाल हाय 50 मध्येच. ड्रायव्हर घरचंच हा? पळसगावला खिलार कावच्या नावानं बाबा पळालेला. हो. फायनलला 2 नंबर केला असता ह्या गाडीनं पण बाहेर गेले. गाडी सुटली. सुट्टीलाच बाहेर गेले. सोन्या बरं आहे पाडेगाव. तू पाडेगावचा सोन्या. त्याला कुठल्या खांदी स्पीड जास्त? दोन्ही खांदी आता डावीनं सांगतोय. आज योगी उजवीन आला उजवी. कुठल्या खांदी पण आंबेगावचा बाब्या. आता किती सायदा? हो साहेब. गाड्या किती येते आता तुमच्याकडे हाणायला? आज 2 होती. एक गाडी फॉल झाली. झऱ्याच्या बाजीची वैभव दादाच्या गिरली तेजाची. मोठी गाडी होती ती. हो गाडी मस्त 4 टांग्यानं लागली पुढं. हा. पण खाली सुट्टीलाच फॉल झाली. तास पलटी झाली. आणि दुसरी ही एक आहे किंवा बाजी एक आहे. आपला प्रगती ह्याच्यात जास्त झाली ड्रायव्हर मध्ये. हा ड्रायव्हर जब्या कितव्या गटात आहे? जब्या कितव्या गटात आहे? 49 आहे. ही लंपी कधी झाला? पहिल्यांदा आलेला. पण मी आलो तेव्हा नव्हता झाला. नाही त्यानंतर झाला. पहिले लागतात. पहिले लाटत. 2 वर्ष गेले की लंपीतच सरळ. जब्याची बंदित व्हिडिओ काढलेले वाघेरीची. त्यामध्ये जब्या दाखवला. तेव्हा दुसरा होता. मी जिवंत केलाय आहे ना?
ते मालकाचा जास्त जीव आणि त्यापेक्षा ह्यांच्या मुलीचा जास्त होता. हा. तेच धरते धरते ना. आम्हाला नाही जवळ येऊन देत असं पाठ ज्या मानला की नाही खाली तर हा. पोरीशिवाय येऊन देत नाही कोणाला वाटलं लय दम येतो मग माणसाशी माराय बघ लय जीव लावून सांभाळा. पोरगीला नाही काय करत पलीकडे कोण आहे तुमचे? मुंड्याचा शंभू ड्रायव्हर आहे ते घे. छोट्या ड्रायव्हर आहे. गेला थांबला. किती गाड्या आणल्या? पहिलीच आहे ही पहिलीच. का बरं एवढं दिलं काम? बंदच केलंय मी गाड्या आणायला का बरं? नाही जमत जमत नाही. लगीन झाल्यापासून ढिलं पडले तर गती कमी आली गती कमी आली. एकच आपली ती येते मुस्लिम बाया येते आला हा फिक्स ड्रायव्हर ठीक. म्हणजे पाक लहानपणापासून हाणला असेल. म्हातारा झाला हा टाका चॅनल जरा सगळ्यांनी कळू दिलं आहे ना. काय असतं मागं म्हणले? दमवत. का बरं? दमणूक कशासाठी? घरातले नाही. हॅलो बैल छाती लावायला लागते याच्या ब्याला. विशाल ड्रायव्हर किती गाड्या आणल्यात? नाही पहिलीच आहे पहिली कोणाची आहे? जी गारवा दाखवा ह्यो आणि ह्यो नाशिकचा पहिला नाशिकचा आहे. कितव्या गटात आहे? 49. आता 48 सुटतोय ना. C4 सुटते 46 48 गेला. गेला C4चा घोटाळा झाला होता. हा हा. शरद ड्रायव्हर आज किती गाड्या आणल्या? 2 आणले ते 1 बसली कुठली बसली? पन्हाळची पन्हाळची. मैदान रिकाम करा ती गाडी पन्हाळ कुठला? पन्हाळ आणि गजा 4x4 नाही उरसाळ्याचा आणि पन्हाळा विसापूर लेवाडीचा विसापूरचा भोगलेवाडीचा. बलमा गटपासा किती 16व्या. कोण आहे पायऱ्याला? ती साई सागर नाना खोडे बारामती त्यांचा पक्षा. गाडी कशी पाहिली? चांगली पळाली गाडी. पाहिली. आता किती दाते झाला हो बाई? झाला येतात जुळा. आता काय नवीन घरी काय हाय की वासरू एक आणलंय? ते कुठल्या जातीतलं आहे काय? आपल्या जातीच आहे. हेच आहे जातीच कोण जाते म्हणता. 2 फेरे टाकल्यात. हा चांगलंच पळाले. चांगलं पळत आहे. चांगलं पळतंय. आता हे बल मग दोन्ही खांदी पोहतो हो दोन्ही खांदी केला. नाही पहिल्यापासूनच दोन्ही खांदी बैल पळतोय. पहिल्यांदा आतून पळत होता दोन्ही खांदी. हा. आता कडन आला तरी पळतोय बैल. डावीनच जास्त पाहिला ना. हा डावीने येईल तसं काय आपल्याला अडचण नाही. जशी गाडी लागेल तसा बैल पळवायचा. ह्याची काय पैदाश केली का? नाही करायची फायदा मग करा बरं का. 100% करायची ही लय- आणि आपल्या घरीच करायची महत्वाची. हे जातीवंत बैल आहे. तुम्ही जर आता फिरला का नाही मैदानात जातीवंत बैल हाताच्या बोटावर मोजणे एवढीच आहे ते. त्यातला हा एक आहे. आपण स्वतः घरीच पैदास करणार आहे गाय आणून. आहे ना. हा पण पैदा चांगली होणार ते काय नशिबाचा. नाही होणार तर कसं आहे जातीवंत आहे. तुमच्याच बघण्यात एखादी गाय आली आम्हाला तर सांगा ना? जातीवंत घ्यायला. चालतंय. घ्यायचीच आहे आपल्याला करायची पैदास बैलाची आणि आणि आत्ताच करायचे. हो आत्ताच तर म्हणजे आत्ताची जी पैदास होणार का नाही ह्याची ती टॉप निघणार. त्यासाठी तर आत्ताच करायची पैदास आपल्याला. चालू आहे. आपण सांगितलं एक दोघांना हा. गाय बघायला. तुम्हाला पण आत्ता सांगितलंय. तुम्ही पण बघा आम्हाला सांगा. बाळासाहेबांनी पण नाच चालू केला. मग आता तुम्ही मग सकाळचं बोलवून तुम्हाला दम शिवबी मोठा झाला की राय बा 95 ते हार नाही खेळणार कसा झाला? बाप बी तसाच होता ना वाहनाचा बापा. असं का? कोण होता बाप? कोलडोनचं मच्छिंद्र माळी हा त्यांच्यावर सुंदर त्याची पैदास होय? त्याची पैदास. तो सुंदर मध्ये पुण्याला गेला तो पुण्याला निघाला त्याची ही पैदास त्याची पैदास. अजून आत होता. आदत आहे.
कसलं पाहिजे बघू बरं दात बघू काय तर बाळासाहेब सकाळपैकी कोलगेटनं दात घासता मग सगळं लय जेव दात पडणं झालाय मग कसा पाहिला काय आज ओपन मध्ये हांडा बळणच हा. म्हणलं बघूया कसा पळतोय काय हा 5 नंबरला होता गाडी 5 नंबरला पायऱ्याला कोण होतं गारडीचा जागवार होता गारडीचा जागवार बरोबर गाठली मग सांभाळा जीव लाव ना जीव लावून लय सांभाळ अजून एक आहे घरी हा घरचीच गाडी हाणायची घरची झाणाची घरचीच गाडी हाणायची बाळासाहेबांचं हे क्षेत्र नाही ना हा? हे जनावरांचं क्षेत्र तुमचं नाही ना पहिल्यापासून पहिल्यापासून नाही हा. पण आता मी आलोय माझ्या म्हणजे ह्याच्यात मी जसं आहे तेव्हापासून मी आपलं हे केलं मला आवड आहे म्हणून आपलं हे केलं तुमचा नाद आहे माझा नाही पहिलीच पिढी पहिलीच तसं चांगलं सांभाळाय की हा? एक नाही घरच्या गाईच असं एकच नाही. घरच्या गायचा त्यामुळे जीव जास्त आहे. लहानपणच्या आता काय घरी काय फायनल बघाय की नाही आता घरी जाय फायनल नाही नाही हा? नाही आता फायनल नाही आता हे घरी घेऊन खायला प्यायला घालायला पाहिजे गप्प वाढ पाक तुड वस्तावर घातल्या ते आत्ता गाठले सकाळ काय नाही उपाशी किती पण मी काय म्हणतो लिंबू बांधले काय ती नजर ही लागू नये म्हणून. असं मग तुम्ही लिंबूवाला आहे म्हणा की लिंबूवाला नाही आम्ही लिंबूवाला नाही आढ्यात मोरे म्हणते ते लिंबूवाला आणि तसला आम्ही लिंबूवाला नाही आमचं आहे असं ओपन आहे काय नाही असं लिंबून बेंबून काय नाही ती गळ्यात आपल्याला नजर लागू नये म्हणून मी बांधले आपल्या ह्याच्यासाठी असं ना मग हे ठेवू का कट करू काय बी ठेवा कट करा तुमची इच्छा हा ना? काय ओपन बोलतोय त्याला काय ठेवा आणि काय सांगू कसं दिला होती बाळासाहेब हा हे छकडं तुमचं हो स्वतःच किती मैदान झाले मैदान टोटल 10 पळलोय 10 पाळाला 10 पळावलं लय आदत मध्ये पळवायचं नाही गट निघला का नाही कुठं गट काढलाय 10व्या महिन्यातच गट काढलाय मग गट निघलं किती गट त्याने गट पास एकदा झालाय हा. 10व्या महिन्यात असताना त्याचं वय 10 होतं हा हा तेव्हाच त्यानं गट मग तेव्हा मैदान किती होतं पहिलंच मैदान होतं त्याचं. मग पहिल्या मैदानात गट पहिला पास. गट पास झालाय त्यानंतर गट पास त्यावेळेस नाही मग 2-4 ला असं उतरतोय आणि छकडे हीच छकड हीच पहिल्या मैदानात पहिला नाही हे छकड घेतलं 4थ्या मैदानाला हा स्वतःच जेव्हा देत नव्हते ना कोण हा डोळ्यातनं पाणी आलं ना तेव्हा घेतलं तेव्हा घेतलं जोडीदारांची साथ आहे हा जे जोडीदार आहे ना तो हित आहे त्यानं दिलंय छकड मला पैसे त्याने दिले त्याचं आज पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट टाइम नाव सांगतोय त्याचं त्यानं दिलेलं पैसे खोटं नाही सांगायचं म्हणजे तुमच्या पैशाच नाही नाही माझं निमं घालून जोडीदारात निमं घालून घरातनं निमं घालून छकड घेतलंय हे घेतलं आणि मला एक सांग आता ही घोडी आहे ना घोडी हा सहसा बघायला भेटत नाही बघा भेटत ना ही जुनी पद्धत आहे हा मग ही एक वाघिरेचं बदल त्यांच्याकडे काय हा ह्यांचं जावेद भाई जावेद भाईकडे काय हा आज- त्यांच्याकडे काय म्हणजे मैदानात अशा घोड्या किती नाही येते नाही ते त्यांची एकच दिसते मला आहे ना जावेद भाईंची जावेद भाईंची तेवढी एकच दिसते आणि अजून कोणाची अजून नाही अजून तर नाही कोणाची नाहीत बघितली मग बाळासाहेबांचीच किंमत दुसरी नाही ही माझी दुसरी आहे ना ही दुसरी म्हटलं तर मग माझीच आहे. ह्याचं कारण सांगा मला तुम्ही वापरता म्हणजे काहीतरी असेल त्याचं याचं कारण म्हणजे आता माझी पहिली फर्स्ट टाइमच आहे मी बी छकडे घेताना म्हणजे फर्स्ट टाइमच आहे हा हे जे म्हणजे आता कसं सांगायचं तुम्हाला म्हणजे आता ही पहिल्या जुनी पद्धत आहे हा म्हणजे बैलगाड्या आवताची बैल हा असे काय म्हणजे खाली ठेवायचे खाली नाही तर. ठेवत नाही ती काय नाही ती हा. म्हणजे सोडलं घेतलं बैल सोडली का आपली त्यांची निघून जाते आणि ह्याच्यावर नुसती राहते ती बैल हा. उडी त्यामुळे ही पहिल्यापासून आपल्याला बी एवढं माहित नाही हा पण आपली जी जुनी पिढी आहे हा म्हणजे जुनी पारंपरिक आहे हा हा त्यासाठी मी आपलं वापरतो पण गोडीवरच ठेवायचं गोडीवर ठेवायचं खाली असं गाडीवर दगडावर हे असं काय नाही ठेवायचं असलं काय ठेवायचं ना त्याच्यावरच नाद करायचा तर व्यवस्थित करा. व्यवस्थित करा ना त्या नादाला लागायचं मग तिकडे गट नाही निघला ते चाल नाही झालं हाऊसासाठी पळवायचं हौसासाठी पळवायचं जे आनंद एक आनंद हा? मग आता घरी आता घरी आता भरायचा आता भरायचं आणि जायचं मग भरा आता चालतं नमस्कार गोटचा सर्जा 8 नंबर गटात गटपास पहिलवान कुठल्या शेमीत आहे 2 नंबर तास नंबर 3 पहिलवान आज एकच आणलाय ना बादल पण तो कुठल्या शेमीत आहे पहिल्या 1-2 शेमी तुमचा एकदम हा छकडा कोणाचं
आपलंच आहे का बैल 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 हे लाडू लाडू बरं शेट कुमटे लाडू हा लाडू आणि लक्षाच्या 40 40 आणि लाडू ट्रॉफिक लागलं की झुपाय खाली घ्यायचं या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खिल्लार प्रेमी यांनी या खिल्लारला पुन्हा एकदा मागील दिवस यावेत यासाठी पूर्वपार चाललेली परंपरा टिकावी यासाठी प्रयत्न करणारे आमचे पळस मंडळचे आदरणीय जनार्दन भाऊ घाडगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या मार्फत खिलार काऊ हे पशुखाद्य या ठिकाणी तयार केलेलं आहे जे बैलांसाठी विशेषतः पाहणाऱ्या बैलांसाठी खास उपयुक्त आहे आणि त्यांच्याकडून आजच्या मैदानामध्ये जे बैलगाडी मालक प्रथम क्रमांक करणार आहेत त्या दोन्ही बैल मालकांना प्रत्येकी एक खुराकाचं फोटो देऊन सन्मानित केलं जाणार आहे जनार्दन भाऊ आपलं या ठिकाणी बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. मॅचिंग कपडे काय घातले या तिथं म्हणलं काय आत्याचा हो आणि कपडे कोणी घेतले पप्पांनी मग बाच्याला आणि मुलाला सेम घेतले हो आहे ना कितवीत आहे 8वीला आणि तू 8वीलाच अरे वा. शाळा आनंदराव आणि तुझी तीच तीच गाव मलकापूर कराड दोघं बी एकच गाव हो जोड चालू करण्यासाठी प्रयत्न केले फोटो काढायचे फोटो काढायचा आहे मला ओळखलं बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या नितीनाबा सेवाले हडपचा म्हणजे यानं भांडणं करून 2 गाय घेतल्या देशी गाय कुठल्या गाय कुठून आणल्या बैलगाडी क्षेत्राची नाळ कधी त्या माणसाला एक हे बोरगाव मधून आणल्या हा आणि दुसरी किवळ मधून तू आणली आणि ती पसंत कोणी केली मी तू केली घरात पहिल्या गाया नव्हत्या होती की होते मग ती आजोबांनी दुसऱ्यासनी दिली मग लगेच दुसऱ्या दिवशी 2 गाय आणल्या लगेच दुसऱ्या दिवशी आणल्या पोरग म्हणलंय पुढचं आहे हो. आपला चॅनल बघतो कसं असतं लय भारी असते लय भारी आहे. ही पिढी आहे की नाही खिलार जतन करणार आहे है ना ही पिढी महत्वाची आहे आपल्यासाठी अरे हेनेच थोडं टिकवायचं आहे ते कोण हे कोण ह्यो सिकंदर दादांचा हो दादांचा मग आता तेजान हा सिकंदर गुलालातली बैल 2 होय आता हो दोन दादांचे म्हणजे आता फायनलला एकमेव घरची गाडी असेल ना तेजन सिकंदर मग खांदी कुठले ह्याचा खांदा ह्याचा डावा त्याचा उजवा ठाम थांब मग कुठं बी येऊ दे बाहेर नेऊ दे आत नेऊ दे काय अडचण ह्यो देव डावीन हा डावीन आणि ते उजवीन झाली घरची गाडी तयार हा? घरची गाडी तयार केली हा होय होय पहिल्याच मैदानात ग्रुप फायनलला पहिलं मैदान फायनल पाहिजे चांगली पळते ही गाडी चांगली है पाहिजे ना? स्पीड लागलं चांगलं ह्याच्या आधी घरची गाडी कधी हाणली होती नाही घरची गाडी ह्याच्या आधी नाही कधी आणलेली घरची गाडी नाही ना पहिल्यांदाच प्रयत्न केला पहिल्यांदाच. एवढ्या पहिल्यांदाच प्रयत्न केला नाही सक्सेस हो. झाला कुठली गाडी गाडी तेजान ती घरचा सिकंदर ना हा सिकंदर आणि तेजा ओगलोडे तेजान उदयन दादांची गाडी तुमच्याकडे आणि बारकी आपला सतीश काकाचा लक्ष्या हा आणि लाडू नवीन खरेदी नवीन खरेदी हा ते लाडू काय किमतीचे तो काय 33.5 लाख रुपये पहिलंच मैदान का नाही त्याचे लाडू सैतंबर त्याशी घेतल्यावर राहिला हा. आणि आज दुसरा आटा दुसरा दोन पशुखाद्याची पोती देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आणि त्यांचं या ठिकाणी वैयक्तिक प्रोडक्शन आहे ज्यांनी या ठिकाणी या किल्ला तो गोवंश वाढावा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संगोपन घ्या म्हणलं यासाठी मनापासून तर प्रयत्न केले ते आदरणीय
जनार्दन भाऊ घाडगे, बळत मंडळकर, आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. चला चला ओंकारचे, चला गाड्या खाली पोहोचल्या, कोण राहिले मस्त सन्मान आहे. बापूचे सुद्धा सोन्या मंडप आणि चोराळकर ग्रामस्थांच्या वतीला आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मोहिल आज एक नंबर आहे. आणि आपलं पशु खाद्य आहे ना ते भेटलं की नाही बकासूरला चारायचं. एक नंबर होईल. त्याला 2 बॅग आहेत, 2 बैलांना एक एक. शेवयाबांची नवीन खरेदी 51,51,000. हो हो स्वतः जुटणी करतात. आज जाईल ना बाई? हो तिथूनच जाईल. काय माहिती तिथूनच जाणार ना काय माहिती. पण आज एक नंबर आहे. नशीब नशीब नाही ह्याच आहे. गेली बकासूरची गाडी. हो हाय ते घ्यायची आहे का? आलो हाय याच्या मागे गाडी स्टेजच्या मागे. हा आलो. हो बकासूर घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. चांगला आणलं बरं का तुम्ही. प्रोडक्ट चांगला काढलाय. आणलाय ना? चांगला आहे चांगला आहे. आता तुमचे बरं खिल्लारगाव पशुखाद्य पण पळस मंडळचं नाव आहे. तुम्ही वैयक्तिक तयार करताय का? हो हो आपला या पळसगावचं. बर कारण मी मगाशी पोतं बघितलं खुराकाचं. त्याच्यावरती तुमचा ऍड्रेस आहे गावचा, पळसगावचा. हो आपणच तयार करतोय. बर आणि आपल्या बुद्धीला जे पटतं ना, जे काय बैलाला दिलं पाहिजे ते त्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे पटलं त्या प्रकारे केलंय तुम्ही. ते केलेलं आहे आणि कमी किमतीमध्ये कॉस्ट मध्ये ठेवलंय. रिझल्ट काय तुमच्या अंदाजे आता तुम्ही तयार केलेलं आहे? आपला हिरा बैल बघितला की हो बघितलं. आणला तवा कसा होता. हो आणि कालची व्हिडिओ बघितली असं जो काय फरक आहे नाही ते आपलं हेच खुराक आहे. म्हणजे काय अडचण नाही. काय नाही साईड इफेक्ट वगैरे काय नाही. म्हणजे मित्रांनो मी बैलगाडी मालकांना एक खास सूचना म्हणजे एक विनंती, एक वेळा अवश्य तुम्ही घेऊन बघा. कारण प्रोडक्ट बरेच आणले तिथं. आणि एक विशेष म्हणजे गाडगे साहेबांनी आज एक नंबर करण्याला गाडी मालकांना दोन्ही बैलांना एक खुराकच पोहोच त्यांच्यातर्फे दिलेला आहे. आणि ते आता एक नंबर कोण करणार त्यांना जाणार आहे. त्यांचा रिझल्ट थोड्या दिवसात गाडगे साहेब घेतीलच. पण तुम्हाला विनंती आहे एक वेळ अवश्य तुम्ही खिल्लारगाव पशुखाद्य ट्राय करावं. आणि मोहिलला पण सांगितलं ना आबांना पण सांगितलं तुमची गाडी आज एक नंबर करणार आहे. आणि जी आपली खुराकाची बॅगा भेटतील त्या आवर्जून बाकासूरलाही चारा आणि पाखरेलाही चारा. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली थोडक्यात. हो आबांशी बोलणं झालं? हो आबांचं झालं. फायनल व्हायच्या आधीच दोघांना पण सांगितलं. बरोबर. काय अंदाज कसा लागतो तुम्हाला गाडगे साहेब? आहे ना तुम्हाला बी लागणार. तुम्ही त्यातच आहे. फक्त तुम्ही बोलत नाही, आपण बोलतो. नक्कीच. आबा नमस्कार. आपण आहे ना खिल्लारगावच्या एक नंबर जे मानकरी असेल त्या बैलांसाठी एक खुराकाची बॅग दिली तेवढी तुम्ही ज्ञान पाखऱ्याला अवश्य चालून बघा. आपण आपल्या 1-7-8 प्रकार मिक्स करून भरडून केलेले. त्यात एक गुळाची डेप आहे ते खिसून थोडी थोडी टाकायची त्यात आणि एक अर्धा तास भिजवायचं मग चारायचं. आवश्यक तुम्ही आवर्जून बघा नेमकं ते हाय काय काय. साहेब रसन मोहिल शेठ धुमा सुसगावकर, ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजातीन शहर हडपसरकर आणि बदलापूरकर. रक्कम आहे 1,11,555 रुपये व चांदीची मानाची गदा. आणि या ठिकाणी खिल्लारगाव सर्वेसह या ठिकाणी जनार्दन घाडगे साहेब यांच्याकडून या ठिकाणी 2 खुराकाची पोटी. पोटी घेता का पुढं? पोटी घे ना पुढे. बक्षिसाबरोबर पोटो आहे पुढं. नितीन बक्षीस या ठिकाणी पोटो घ्या खांद्यावर. हा 2 मालकाने 2 पोते घ्या. एक मोहिलचे द्या.
आणि एका अमोल कोटेच्या द्या. आणि एका अमोलच्या द्या. ओके. हो ते पाण्याला पोहोच घ्या. तुमचं नाही अमोलचे त्यांचं तिने घेतलं बघा. चांगला खुराक आहे. 100% रिझल्ट असणार आणि तुम्ही वापरल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर दुसऱ्यांनाही सांगा. पण ते त्यांच्यासाठी एका बैलासाठी आहे. दोन्ही गुलाल एकत्र लावल्या. 1 नंबरचा गुलाल आणि नवीन खरेदीचा गुलाल दोन्ही एकत्र गुलाल लावले. नाही लागत